विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज मुंबई या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। ती कशा पद्धतीने केलेली आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगू शकता कशा पद्धतीने नेमणूक केली? अखिल भारतीय मराठा महासंघाला 125 वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या माध्यमातून विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राला बाहेर पण छान मोठे कार्यक्रम। आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्यामध्ये त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम झाला आणि ते सर्व महासंघाच्या माध्यमातून निवडून गेलेले आमचे सर्व पदाधिकारी आहेत। त्या सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। पुढील 3 वर्षासाठीच नाही तर आणखीनही पुढे त्यांनी जाऊन चांगलं त्यांचं आरोग्य ठीक राहावं आणि महासंघासाठी त्यांनी जोरदार धडाक्यात असं काम करावं असं सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आम्ही शुभेच्छा देतो। सर्व आमच्या टीममधून दक्षिण मध्य मुंबई जिल्हा चेंबूर शाखा चिपळूण तालुका संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतो आणि ह्या सर्व माध्यमातून आमच्या सर्व सदस्यांकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। नवीन किती जागेवर म्हणजे पदाधिकारी निवडण्यात आलेले आहेत? जसे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं 9 राज्यांमध्ये आमच्या 9 राज्यांमध्ये आता सध्या मराठा महासंघ काम करतोय। महाराष्ट्रात खेड्यापाड्यापासून सगळ्या ठिकाणी आपण संघटनात्मक बांधणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी शाखा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, अशी मोठी बांधणी मराठा महासंघाच्या माध्यमातून दिलीपदादा जगताप यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या कार्यकालामध्ये हे आपण सगळं केलेलं आहे। तसंच दिवंगत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्याचे दिलीप आपले पवार साहेब होते, त्या पवारसाहेबांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातला छोटा माणूस जोडला गेलेला आहे आणि त्या जोडणीमध्ये दिलीपदादा त्यावेळेला संयुक्त सरचिटणीस होते आणि संयुक्त सरचिटणीसच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेला सुद्धा आपण बघा खूप मोठं असं काम केलेलं होतं आणि सिनियर म्हणून दिलीपदादांची वर्णी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून आज 9 राज्यांमध्ये आपला मराठा महासंघ पोहोचलेला आहे। देशाच्या 9 राज्यांमध्ये मराठा महासंघ पोहोचणं ही काही लहान बाब नाही। त्याप्रमाणे महिला मराठा महासंघ तो सुद्धा मोठ्या माध्यमातून काम करतो आहे। त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योजक आहेत, उद्योजकांमध्ये कशा पद्धतीनं छोट्या शाखांमधून महिलांना पुढे घ्यायचं हे त्यांनी महिलांच्या माध्यमातून मराठा महासंघाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही शुभेच्छा देतो, जेणेकरून आमचा मराठा महासंघ आणखी मोठा कसा होईल त्या माध्यमातून आम्ही सर्वांना शुभेच्छा